की जे अफवा पसरवत होते, लोकांची दिशाभूल करत होते, उद्योगधंदे बाहेर चालले, उद्योगधंदे बाहेर पण चालले. गेले आहेत ना श्रीकांतजी बाहेर. अरे कुठे गेले उद्योगधंदे? जेव्हा तुम्ही पण त्यांची भाषा बोलू नका हो. पण जेव्हा तुम्ही लोकांच्या घरामध्ये घराच्या खाली बॉम्ब लावणार, विस्फोटक लावणार, जेलेटिन स्टिक्स लावणार, तर तेव्हा उद्योगधंदे महाराष्ट्रात राहणार का उद्योगधंदे बाहेर जाणार? तुम्ही आता जो फार महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, 15 लाख आणि 50 लाखाचा गॅप, बरोबर. तुमचा उंगली निर्देश कुठे होता हे वाचकांना दर्शकांना नक्कीच कळत आहे. मात्र एक आरोप होतोय श्रीकांतजी, की तुम्ही जे काही प्रोजेक्ट आणताय, रिंग रोड असू देत, अजून समजा अंडरग्राऊंड मेट्रो असू देत किंवा कोस्टल रोडचं एस्केलेशन हे जेवढं वाढलं, जी प्रोजेक्ट कॉस्ट आहे त्यापेक्षा 80% एस्केलेशन वाढत आहे. या बाबतीत काय म्हणणं आहे? फॉर एक्झाम्पल कुठलं मला सांगा जरा, नीट सांगा, स्पेसिफिक. पुण्याचा रिंग रोडचा प्रकल्प काल सुद्धा सुप्रिया सुळे यांनी आरोप केला. आरोप करणाऱ्यांना नाही पेपरवरती बोललं पाहिजे. आरोप करायला तर काही पण आरोप करतात हो. आरोप करणाऱ्यांना बसलं पाहिजे. आम्ही तेच तर बोलतोय, येऊन समोर बसा. अगोदरचं टेंडर, आत्ताचं टेंडर, या सगळ्या गोष्टी घेऊन बसलं पाहिजे. उगाच वायफाय चर्चा करण्यामध्ये काय आहे? एस्केलेशन झालेलं नाही आहे. अरे जसं जे काय नॉर्म्स मध्ये आहेत त्या नॉर्म्स मध्ये बसूनच एवढे सगळे प्रोजेक्ट जे आहेत ते सुरू आहेत. कोणाला पडलेले जास्त पैसे द्यायला? यांच्या वेळेस सगळे प्रोजेक्ट रखडले. ह्यांचे एक बाळ हट्टामुळे हा मेट्रोच्या कार सीटचा विषय तो रखडला इतके वर्ष. 10,000 कोटी रुपये जास्त लागले त्याला. हो, कॉस्ट वाढली. वाढली ना, मान्य करता तुम्ही? 10,000 कोटी रुपये कोणाच्या पैसे खिशातून जाणार आहेत? पैसे त्यांच्या खिशातून जाणार आहेत, जे कधी काही लोकांना देण्याचा विचार पण करू शकत नाही. 10,000 रुपये टॅक्स पेअरच्या खिशातून गेले. आता हा प्रश्न जाऊन विचारा, का थांबवला? एक गोष्ट आहे की गेल्या साधारण 5 वर्षामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही सरकारमध्ये होते, महाविकास आघाडीच्या, आता महायुतीच्या आहात. या दरम्यानच्या काळात राज्यावरती जे काय कर्जाचा बोजा तो साधारण 5.5-6 लाखावरून साधारण आता 9 लाख कोटी कर्ज झालेलं आहे. सो कर्ज घेऊन किंवा हे सगळं बर्डन वाढवून या स्कीम राबवणं किंवा काय, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांची पगार सुद्धा देण्याची वेळ, पगारसाठी पैसे नसतील असं सांगितलं जात आहे. हे बरं झालं तुम्ही बोलले, मला सांगितलं जात आहे. तेच तर मी म्हणतो तुम्हाला, फक्त लोकांची दिशाभूल करायची. महाराष्ट्रासारखं एवढं बलाढ्य राज्य आहे, जे राज्य पूर्ण देशाला चालवतं, जे राज्य जे आहे GDP सगळ्यात पहिल्या नंबरची आहे. आणि मला वाटतं ज्या प्रकारे उद्योगधंदे या महाराष्ट्रामध्ये येत आहेत, आज आपल्याला माहिती आहे FDI जे 52% आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. काल प्रधानमंत्री देखील त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले की जे अफवा पसरवत होते, लोकांची दिशाभूल करत होते, उद्योगधंदे बाहेर चालले, उद्योगधंदे बाहेर पण चालले. गेले आहेत ना श्रीकांतजी बाहेर. अरे कुठे गेले उद्योगधंदे? जेव्हा तुम्ही पण त्यांची भाषा बोलू नका नाही, हो. पण तुम्ही पत्रकारासारखं बोला, ऐका तुम्हाला समजू. नाही, गुजरातला गेले प्रकल्प ना. अरे जेव्हा तुम्ही लोकांच्या घरामध्ये घराच्या खाली बॉम्ब लावणार, विस्फोटक लावणार, जेलेटिन स्टिक्स लावणार, तर तेव्हा उद्योगधंदे महाराष्ट्रात राहणार का उद्योगधंदे बाहेर जाणार? आणि ज्यांना पकडलं त्या वजेची पाठराखण करण्याचं काम करता. वजे काय हा ओसामा बिन लादेन आहे का? हे कोण म्हणालं होतं? आठवतं ना तुम्हाला? हो, उद्धवजी म्हणाले. बरोबर आहे ना, आठवतं. तर मला वाटतं, आणि काल देखील बघा, काल निवृत्त न्यायमूर्ती त्यांची मुलाखत झाली चांदीवाल. त्यांनी पण खूप गंभीर आरोप जे आहेत त्याच्यात केलेत. त्यांनी सांगितलंय की राज्य सरकार जे आहे हे पूर्ण पुरावे जे आहे हे लपून ठेवायचं काम करत होते, पुरावे देत नव्हती. आणि त्यांनी देखील खूप लोकांची नावं जी आहेत ती त्याच्यामध्ये घेतलेली आहेत वजेंनी. त्यांनी तर सांगितलं माझ्याकडे चॅट्स आहेत अगोदरच्या गृहमंत्र्यांच्या मुलाचे. एवढे सगळे गंभीर आरोप केलेत. तर 2.5 वर्षामध्ये हे सगळे कारनामे केले त्यांनी, त्याच्यामुळे गेले बाहेर. तर पण आमचं सरकार आल्यानंतर आज 52%, हे आकडा मी नाही बोलत आहे, हा आकडा आहे 52% देशामधलं FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे परदेशी गुंतवणूक, ही जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आली आहे. का? आम्ही जे धोरण बदललं, लोकांना विश्वास दिला, त्याच्यामुळे आज पूर्ण देशामधलं 52%, आणि जे महाराष्ट्र गेल्या त्यांच्या 2.5 वर्षाचा कालावधी 3ऱ्या नंबरवर गेला होता, आज 1ल्या नंबरवर आलेलं आहे. आज गुजरात आणि कर्नाटक देखील मागे गेलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये खूप मोठा गॅप आहे. पण गुजरातमध्ये गेलेले प्रकल्प तुम्ही आणणार का श्रीकांतजी? अरे काय बोलताय तुम्ही पण? त्याच्यासारखं बोलू नका हो. आता आले ना प्रकल्प. 52% इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आहे? प्रकल्पच आहेत ते. आम्ही जे MOU केले 5 लाखाचे डावोसमध्ये जाऊन, त्याच्यामध्ये 70% एक्झिक्युशन ग्राउंडवरती आहे आमचं. तुम्ही पण तुम्ही पत्रकार आहे एवढे सिनियर, तुम्ही त्यांची भाषा कशी बोलताय?